आज आपण बनवणार आहोत दाल तडका। तर त्यासाठी मी इथे 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर जेवढी डाळ आपण घेतली होती त्या डाळीच्या 4 पट पाणी आपल्याला इथे डाळ शिजवण्यासाठी यूज करायचं आहे। त्यानंतर कुकरचं आपल्याला झाकण लावून 8 ते 9 शिट्या कुकरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। इकडे मी एका पॅनमध्ये 2 चमचे कुकिंग ऑइल गरम केलेलं आहे। त्यामध्ये चिमूटभर मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, त्यानंतर आपल्याला 1 तमालपत्र, खडे मसाल्यांमध्ये 2 दालचिनी, 2 मिरी, 1 स्टारफूल, 1 काळी विलायची आणि 2 हिरव्या विलायची घालायच्या आहेत। ते छान रोस्ट झालं की आपल्याला यामध्ये 1 बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा आणि 1 बारीक मीडियम साईजचं टोमॅटो बारीक बारीक कट करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा धनिया पूड, चवीनुसार मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा यामध्ये घालायचं आहे। तर इथे मीठ घालताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण डाळ शिजवताना ऑलरेडी आपण मीठ घातलेलं होतं। तोपर्यंत इकडे मी डाळ शिजवून चांगली स्मॅश करून घेतलेली आहे आणि ती डाळ आपल्याला या मसाल्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर मी इकडे झाकण लावून कढई कव्हर करून घेतलेली आहे। इकडे डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण तडका तयार करूया। तडका तयार करण्यासाठी मी इथे 2 चमचे कुकिंग ऑइल चांगलं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे, 1 चमचा लाल तिखट आणि 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या आपल्याला यात घालायच्यात। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही पाहू शकताय आपला तडका तयार आहे। तर हा बनलेला तडका आपल्याला डाळीमध्ये घालायचा आहे। तर इथे पाहू शकताय आपली डाळ चांगली शिजत आलेली आहे। वरून मी इथे तडका घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला मस्त हा तडका या डाळीमध्ये मिक्स करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकताय मस्तच आपला दाल तडका शिजून तयार आहे। तर चला मी तुम्हाला थोडंसं जवळून याचा व्ह्यू दाखवते। तर बघा किती अप्रतिम असा आपला जो दाल तडका आहे तो शिजून तयार आहे। चला सर्व करूया।